आता हा प्रश्न आहे आपल्याकडे स्टमक बेड. आता स्टमक बेड विचारलं तर सगळ्यात पहिली नाही का त्याच्यावर आपल्याला आयुर्वेद पोर्शन लिहायचं की नाही का तेच आपलं जे ॲज पर रेग्युलर श्लोक आहे स्थानाने आगमने पक्वाना मूत्र सर्वदरस्य हृदयंड पिपुस कोष्ठ इत्यादी धियते हा त्याचा मिनिंग प्लस एक्सप्लेन करायचा ह्याच्यात. मग परत अन्न स्रोतच लिहायचं की नाही का अन्न स्रोतच काय अन्न वा स्रोतोसांना आमाशय मुलं वामपार्श्वचं हा चरकांनुसार येतो. तर अन्नवैद्वे तय मुलं आमाशय मुलं अन्नवायी धमन्याचं हे सुश्रुतानुसार. आता सगळ्यात पहिले नाही का ही जी आपण जी फिगर दाखवलेली इथं ही फिगर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हीच फिगर आपण सेम टू सेम डिक्टो त्याच्यात काढायची. आणि स्टमक बेडचे नाही का आपल्याला हे ऑर्गन्स 7 ऑर्गन्स लक्षात ठेवण्यासाठी एक खूप मस्त ट्रिक सांगितलेली. डॉक्टर S3 किल्स पेशंट विथ ट्रान्सवर्स मेझोकोलॉन. डॉक्टर S3 किल्स पेशंट विथ ट्रान्सवर्स मेझोकोलॉन. डॉक्टर S3 किल्स पेशंट विथ ट्रान्सवर्स मेझोकोलॉन. हे पाय आता काय सांगायचं आपल्याला त्यांनी डायरेक्ट आपण अशा ऑर्गन्स न देता आपल्याला उत्तर वाढवण्यासाठी आपण काय लिहू की जो पोस्टिरियर सरफेस आहे आपलं स्टमकचा तो पोस्टिरियर सरफेस ऑफ द स्टमक shows the following structure which forms the stomach bed of the body and the organs which are included in the stomach bed are as follow. सगळ्यात पहिले काय डॉक्टर S3 डॉक्टर D फॉर डायफ्राम. S3 Sचे 3 अक्षर आहेत. कोणती पहिली गोष्ट आहे स्प्लेनिक आर्टरी. दुसरं आहे म्हणजे लेफ्ट सुप्राइनल ग्लँड. सुप्राइनल ग्लँड हे लक्षात ठेवायचं. तिसरं आहे स्प्लेनिक कोलॉन ऑफ फ्लेक्चर स्प्लेनिक कोलॉन ऑफ फ्लेक्चर. डॉक्टर S3 किल्स K फॉर लेफ्ट किडनी लेफ्ट किडनी हँड पेशंट P फॉर पॅनक्रियाज. नंतर पेशंट किल्स ट्रान्सवर्स मेझोकोलॉन. शेवटचं आहे ट्रान्सवर्स मेझोकोलॉन. डन एवढंच लिहायचं आहे. आणि वाटलं तर शेवटी नाही का जर 5 मार्काचा स्टमक बेड शक्यतो हा प्रश्न येणार नाही 99.9% हा प्रश्न येणार नाही. पण जर आलाच तर याचं नाही का आपल्याला पुढे बाजून वळून स्टमकचे ब्लड सप्लाय नर्व सप्लाय लिहून स्टमकचेच क्लिनिकल ॲनाटॉमी लिहून नाही का हा 5 मार्काचा SAQ कंप्लीट करायचा आहे. कारण की एवढंच कंटेंट आपल्याला चालणार नाही आहे. ह्याच्यापुढे आपण नाही का जे स्टमक आपल्याला पुढे बघणार आहे त्याचं पूर्ण कंटेंट ते नाही का पुढे कंटेंट आपल्याला क्लिनिकल ॲनाटॉमी नर्व सप्लाय लिम्फॅटिक ड्रेनेज हे सगळं आपल्याला पुढे लिहायला लागणार आहे.